मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली आजपासून ते 13 जुलैपर्यंत रॅली काढणार। 13 तारखेनंतर जरांगे आपली भूमिका ठरवणार। खासदार अशोक चव्हाणांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। खासदार संदीपान भुमरेंचीही उपस्थिती। जरांगेंच्या मराठवाडा दौऱ्या अगोदर चव्हाण जरांगेंच्या भेटीला। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि खासदार अशोक चव्हाणांमध्ये 2 तास चर्चा। आमच्या चर्चेत राजकीय विषयच नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखं कुणीही दिलेलं नाही, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या सगळे सोयरे मागणीबाबत मुख्यमंत्री ओबीसी समाजासोबत चर्चा करून मार्ग काढणार, गुलाबराव पाटलांचा विश्वास। खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर। मुंबई पालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातनं केल्याचा दावा। महायुतीची आज संध्याकाळी 5 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक। या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। 8 जुलैला शिंदे समिती 4 दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर जाणार। मनोज जरांगेंची हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत शिंदे समिती पुरावे जमा करणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज कार्यकर्ता मेळावा घेणार। पुढच्या राजकीय दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने तुपकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्यत्व मिळाल्यानंतर नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा। भंडाऱ्यात झळकले नाना पटोले मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होणार असे बॅनर। भाजपच्या प्रभारींची यादी जाहीर। विनोद तावडे बिहारच्या प्रभारीपदी कायम। प्रकाश जावडेकर केरळ, अजित गोपछडे मणिपूर तर रघुनाथ कुलकर्णींची अंदमान निकोबारच्या प्रभारीपदी निवड। विधान परिषद निवडणुकीत 12 उमेदवारांपैकी कुणाचीही माघार नाही। गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता। पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर। अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाईंनी विधेयक मांडलं। नीट पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर। 11 ऑगस्टला 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार। 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका। गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। गोपनीयतेचा भंग झाल्याचा कोणताही पुरावा नसताना संपूर्ण परीक्षा रद्द करणं तर्कसंगत नाही, प्रतिज्ञापत्रात उल्लेख। व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींना 50 ऐवजी 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। शिंदे गटाचे बीड उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणी शिंदे गटाचे पदाधिकारी कुंडलिक खांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तर आज बीड कोर्टात कुंडलिक खांडेंच्या जामिनावर सुनावणी होणार। आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेच्या 64 विशेष गाड्या। नागपूर मिरज, अमरावती पंढरपूर, खामगाव पंढरपूर, भुसावळ पंढरपूर अशा विशेष गाड्या। महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार। पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये। राज्य सरकारची घोषणा। एमएमआरडीएच्या तिजोरीमध्ये खडखडाट। कर्ज उभारणी नंतर सुद्धा निधी अपुरा पडू लागल्यानं आता बाजारात रोखे विक्री करून निधी उभारण्याची वेळ। 50,000 कोटींच्या रोखे विक्रीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी। वसई ते ठाणे भुयारी मार्ग उन्नत रस्त्याच्या 20,000 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी। गायमुख ते वसई बोगद्यानं येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड भाईंदरला अतिवेगानं जाता यावं यासाठी उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय। मुंबई अहमदाबाद मार्गाच्या 121 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण एप्रिल अखेर होणार। एनएचएआयची माहिती। मुंबईमध्ये डोंगरावर अडकलेल्या 5 मुलांची एनडीआरएफच्या जवानांकडून 10 ते 12 तासांनंतर सुटका। खेकडे पकडण्यासाठी ही मुलं डोंगरावर गेली होती अशी माहिती। पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक। देखभालीचं काम घेण्यासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती।
7 जुलैला रात्री 11:45 पासून ते रविवार सकाळी 5:15 रेल्वे आरक्षण बंद राहणार। PRS मध्ये अपडेट करण्याचं काम केलं जाणार असल्यानं 5.5 तास आरक्षण बंद राहणार। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी। राज्यातल्या 288 मतदारसंघांमधून मागवले इच्छुकांचे अर्ज। 10 जुलैपर्यंत अर्ज जमा करता येणार। काँग्रेसकडून पत्र जारी। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक। मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी, तर विधानसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात प्राथमिक चर्चा। विधानसभेच्या पूर्वतयारीबाबत बैठक होती। महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन मुंबईत सभा घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये 5,000 रुपयांची पाकिटं वाटली गेली। जयंत पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप। मात्र जनतेनं आम्हालाच साथ दिली। जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। आशिष शेलार मुंबई सांभाळतात आणि महाराष्ट्रही सांभाळू शकतात, मात्र तुम्हाला मंत्री मात्र केलं नाही। जयंत पाटलांचा आशिष शेलारांना खोचक टोला। विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी शरद पवारांची घेतली भेट। अर्ज भरल्यानंतर पहिल्यांदाच भेट झाल्याची नार्वेकरांची माहिती। शरद पवारांकडून नार्वेकरांना शुभेच्छा। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र। बारामती आणि शिरूरमधली कामं मंजूर केलेली नसल्याची सुळेंची तक्रार। जिल्हा नियोजन समितीकडून सापत्न भावाची वागणूक। सुळेंची माहिती। राहुल गांधींनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये। कोणत्याही राजकीय पक्षानं वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मागणी। राहुल गांधींवर टीका करून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू। खासदार धैर्यशील मोहितेंचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना प्रत्युत्तर। पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला टोकन दर्शन सुविधा सुरू होणार। दर्शनाला होणारी गर्दी आणि व्हीआयपींचा त्रास कमी करण्यासाठी टोकन दर्शनाचा निर्णय। अजित पवार आणि शरद पवार एकाच दिवशी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार। बारामती ते काटेवाडी अजित पवार सहभागी होणार, तर पिंपळी इथं शरद पवार सहभागी होतील। संत तुकोबांच्या पालखीनं पार केला रोटी घाट। 2 बैल जोड्यांवरच पालखीवर आणली। वाल्हे नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विसावला। भाविकांकडून माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन विसावा स्थळापर्यंत नेली। पुण्यातल्या पुरंदरमधल्या वाल्हे इथं खासदार सुप्रिया सुळेंनी माऊलींच्या पादुकांचं घेतलं दर्शन। माऊलींचा पालखी सोहळा वाल्हेत मुक्कामी। आज पालखी साताऱ्यात प्रवेश करणार। कोल्हापूरच्या ज्योतिबा देवाच्या मूर्तीचं 7 ते 11 जुलै दरम्यान संवर्धन। भाविकांना कासव चौकातनं कलश आणि उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार। भिवंडीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे सखल भागात 2 फुटांपर्यंत साचलं पाणी। भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगरमध्ये पाणीच पाणी। 3 ते 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये पाऊस। पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। जून महिन्याच्या अखेरपर्यंत न झालेली भात पिकांची लागवड आता जोमानं होणार। अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकरी जनआक्रोश आंदोलन। लंकेंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम। महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान खासदार निलेश लंकेंकडून दुधाचं वाटप। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटलं। लंकेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल नाही। प्रशासनानं निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाखाली यावं, अन्यथा गेट तोडून आत जाऊ। खासदार निलेश लंकेंचा इशारा। अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात आंदोलन। लंकेंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाईचं दूध काढलं। जिल्हाधिकारी जात असताना आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या उपोषणाला वंचितच्या उत्कर्षा रूपवतेंचा पाठिंबा। दूध दरवाढीच्या घोषणेनंतर गणोर इथं उपोषण सुरू।
शिर्डीमध्ये दूध दरासाठी शेतकरी आक्रमक. नेवासा तालुक्यातल्या बेल पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण. प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नसल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा बँकेमध्ये केवळ 100 रुपयात खातं उघडता येणार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचा निर्णय. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना खूप विचारपूर्वक करून आणलेली योजना. भाजपचे आमदार संजय कुटेंची प्रतिक्रिया. तर योजनेबद्दल विरोधक खोटं नरेटिव्ह पसरवत असल्याचा कुटेंचा आरोप. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या अर्जावर नेत्यांचे फोटो. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोचा समावेश. पहिल्यांदा आलेल्या अर्जावर कुणाचाही फोटो नव्हता. सदनिका लाभार्थ्यांना लॉटरीत घर लागून सुद्धा ताबा दिलेला नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांचा सिडकोवर मोर्चा. मोर्चात शेकडोंच्या संख्येनं लाभार्थ्यांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या डोंगरगाव कवाडमध्ये रस्त्याची दुरावस्था. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा चिखलातनं प्रवास. तत्काळ रस्त्यासह पुलाची दुरुस्ती करावी, ग्रामस्थांची मागणी. वाशिमच्या नंदीपेठ भागात खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त. तक्रार घेण्यासाठी अधिकारी नसल्यानं संतप्त नागरिकांनी रिकाम्या खुर्चीला घातला हार. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दुरावस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वसईमध्ये काँग्रेसचं आंदोलन. महामार्गावरील खड्ड्यांवर फुलांची रांगोळी काढून जल्लोष करत आंदोलकांकडून निषेध. भिवंडी पालिकेसमोर कुरेशीनगरमधल्या नागरिकांचं आंदोलन. कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून अनेक वेळेला तक्रारी करून सुद्धा पालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाअंतर्गत येणाऱ्या कामांसाठी प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांनाच प्राधान्य द्यावं यासह इतर मागण्यांसाठी दिवंगत दिबा पाटील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र कंत्राटदार संघटनेचं आयुक्तांना निवेदन. ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण आदिवासी कक्ष विभागातर्फे आदिवासी कुटुंबांना अन्नधान्याच्या साहित्याचं वाटप. भिवंडीतल्या भिनार, कवाड, अनगाव या परिसरातल्या शेकडो नागरिकांना अन्नधान्य वाटप. नागपुरात एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अतिवृष्टी, नुकसान भरपाई, भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी समिती स्थापन. कुही तालुक्यात 2022-23 मध्ये शासन वितरित नुकसान भरपाईचे पैसे बोगस शेतकऱ्यांच्या नावानं लाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीला. पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 6 रुग्ण. झिका व्हायरसचा धोका वाढताना दिसताच पालिकेकडून खबरदारी. बाधित क्षेत्रात पालिकेकडून औषध फवारणी. पुण्यातल्या कल्याणीनगरमधल्या अल्पवयीन मुलाचा 300 शब्दांचा निबंध बालहक्क न्याय मंडळाला सादर. निबंधात मृत्यू झालेल्या तरुण तरुणीचा एकदाही उल्लेख नाही. नागपुरात कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे नसल्यामुळे पती पत्नीची विष प्राशन करत आत्महत्या. 12 वर्षीय मुलीला दिलं होतं विष, मात्र मुलगी थोडक्यात वाचली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू. येवल्याचे गटविकास अधिकारी आणि प्रांत कार्यालयातल्या अव्वल कारकून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. विविध कामांसाठी लाच मागितल्या प्रकरणी दोघांनाही रंगेहात पकडलं. नवी मुंबईच्या शिवडी न्हावाशेवा बंदरावर सक्तवसुली संचालनालयाची मोठी कारवाई. कंटेनरमधनं छुप्या पद्धतीनं केली जात होती लाल रक्तचंदनाची तस्करी. 6 टन रक्तचंदन जप्त. अधिक तपास सुरू. रायगडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातल्या शिक्षकाला लाच घेताना अटक. विद्यापीठाच्या वित्त विभागातल्या त्यांच्या कार्यालयातच लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई. मुंबईच्या अंधेरी हिट अँड रन प्रकरणातील फरार टेम्पो चालकाला 4 दिवसांनंतर अटक. टेम्पो चालकानं 2 तरुणांना दिली होती धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. नाशकात 18 वर्षीय तरुणाची राहत्या घरात हत्या. गंजवाळ परिसरातली घटना. पांडू शिंगाडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. हत्येमागचं कारण अस्पष्ट, तर मारेकरीही फरार. वसईमध्ये मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या. घरात एकटेच राहत असल्याची माहिती. 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची पोलिसांची शक्यता. भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 सिरीजला आजपासून सुरुवात. रोहित आणि विराट शिवाय टीम इंडियाचा T20 मध्ये नवा अध्याय सुरू. हाथरस दुर्घटनेतला मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला आत्मसमर्पण केल्यानंतर अटक. आज हाथरस कोर्टात हजर केलं जाणार. चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग आज हाथरसला जाणार.
मोदी सरकार ऑगस्टमध्ये पडेल आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार. आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं मोठं भाकीत. आज राहुल गांधी गुजरातला जाऊन अहमदाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. राजकोट गेमिंग झोन, मोरबी पूल दुर्घटना आणि सुरतमधल्या तक्षशिला आगीतल्या पीडितांचीही भेट घेणार. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आज जम्मू दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर विचारमंथन करणार. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये सहकार खात्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा हिच्यासह हजेरी. यशराज फिल्म्सकडनं स्पाय युनिव्हर्स सिरीज सुरू. स्पाय युनिव्हर्समध्ये अभिनेत्री आलिया भट्ट सोबत अभिनेत्री शर्वरी वाघही दिसणार. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेते सत्यराज यांची एंट्री. चित्रपटात सत्यराज महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.